नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता 12 तारखेला दसरा आहे. तर दसऱ्याच्या दिवशी आपण नवरात्रीमध्ये म्हणजे 9 दिवस देवीच्या बऱ्याच सेवा केल्या, बरेच उपाय केले. पण अशा काही गोष्टी आहेत की आपल्या घरात जर लहान मुलांना नजरबाधा असेल, इडापिडा असेल किंवा अजून तुमच्या कोणत्या अडचणी असतील, घरातील एखाद्या व्यक्तीचं लग्न जुळून येत नाही, तुम्ही एखादं काम हाती घेतले पण ते पाहिजे तसं त्यात तुम्हाला यश मिळत नाही, तर मग काय करायचं आहे? ह्या सगळ्या जर अडचणी येत असतील सतत तुम्हाला, तर त्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे की दसऱ्याच्या दिवशी तुम्ही मग दिवसभरातून कधी पण देऊ शकता. गाईला एक असा नैवेद्य द्यायचा आहे की ज्यामुळं मग आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील आणि घरातील मग जे नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाईल आणि मग आपल्या ज्या पण काय अडथळे म्हणा किंवा अजून मार्ग सापडत नसतील तर त्या सगळ्या गोष्टी मग दूर होतील. तर मग अशा कोणता उपाय आहे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता दसऱ्याच्या दिवशी आपण बऱ्याच नवीन वस्तू खरेदी करतो. आता म्हणजे बरेच जण काय करतात, सोनं चांदी म्हणा किंवा अजून घरातील इतर मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करतो. पण सगळ्यात महत्त्वाच्या वस्तू म्हणजेच की लक्ष्मी मातेला ज्या सगळ्यात वस्तू प्रिय असतात, आवडणारे असतात, त्या वस्तू आपण घरी आणायला पाहिजेत. म्हणजेच की पिवळ्या रंगाच्या कवड्या आपण घरी आणायला पाहिजे आणि दररोज त्यांची देवघरामध्ये पूजा करायला पाहिजे. किंवा मग लक्ष्मीचं प्रतीक म्हटलं जातं. आपण झाडू पण आपण लक्ष्मीच मानतो, त्यामुळे मग ह्या दिवशी आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडू खरेदी करतोच, पण ह्या दिवशी पण दसऱ्याच्या दिवशी पण झाडू खरेदी करून आणला तर तो पण खूप चांगला दिवस मानला जातो. त्यामुळे मग ह्या दिवशी पण तुम्ही झाडू खरेदी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आवडती गोष्ट म्हणजे जी की लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय गोष्ट आहे ती म्हणजे की कुंकू घरी आणायचं आहे तुम्हाला. आणि मग कुंकू असं घरी आणायचं आहे की वर्षभर पुरेल एवढं कुंकू तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी विकत आणायचं आहे. तर मग ह्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की आपण बघितल्या आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये की कोणत्या वस्तू आणल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मीचा सहवास राहतो, अखंड आपल्या पाठीशी लक्ष्मीचा हात राहतो, आपल्या कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद असतो. तर मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण खरेदी करतोच. तर मग काय होतं की आपण बऱ्याच इतर पण सेवा करतो की विड्याचं पान म्हणा, लक्ष्मी मातेला आवडतं. विड्याचं पान आपण बनवून ह्या दिवशी खाल्ल्यामुळे पण चांगलं असतं असं म्हणतात, शुभ मानले जाते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आवर्जून विड्याचं पान तुम्ही पान सुपारी बनवून खा. आणि देवीला सुद्धा ज्या दिवशी आता त्या दिवशी आपण पुरणपोळी बनवणार आहे, तर मग आता ज्यांच्या त्यांच्या भागात वेगवेगळी पद्धत असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर देवीला विड्याचं पान सुपारीचा पण तुम्ही पान तयार करून नैवेद्य पान म्हणून खायला ठेवा. कारण देवीला पान सुपारी पण सगळ्यात जास्त आवडती. म्हणजे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईन आणि आपल्यावर नेहमी लक्ष्मी मातेची आपल्यावर, आपल्या घरांवर, आपल्या मुलांबाळांवर, आपण जे पण काय व्यवसाय करतो त्यावर लक्ष्मी माताची आपल्यावर कृपा राहीन. तर मग ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायच्याच आहेत. पण गाईला असा नैवेद्य द्यायचा आहे ज्यामुळे की आपल्या घरात आपण जे इतर देवांची सेवा करायला आपल्याला जमत नाही, त्यामुळं आपण गाईला जरी एखादा नैवेद्य दिला किंवा दररोज जर आपण गाईला भाकरी म्हणा, चपाती म्हणा दिली तर ते सगळ्यात पवित्र मानलं जातं किंवा सगळ्यात चांगली सेवा मानली जाते. कारण काय होतं की आपण कुत्र्याला आणि गाईला जेवढं आपण खायला देऊ त्याच्या दुप्पट आपल्या घरामध्ये म्हणजे अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही. गोमातेचा आशीर्वाद आपल्याला नेहमी राहतो. तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी, आता काही ठिकाणी चपाती पुरी भाजी बनवलं जातं तर काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. आता तुमच्या इकडं जे बनवत असतील त्याचा नैवेद्य तुम्ही बनवू शकता. पण मग ज्यावेळेस तुम्हाला गाईला नैवेद्य द्यायचा आहे त्यावेळेस मग काय करायचं आहे, एक चपाती बनवायची आहे आणि मग त्यावरती काय करायचं आहे, तूप लावायचं आहे आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे. म्हणजे हळद का टाकायची आहे, भगवान विष्णूला आणि लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय गोष्ट आहे हळद, त्यामुळं हळद टाकायची आहे. आणि थोडीशी मग आपण जी हरभरा डाळ आहे ती डाळ भिजत ठेवायची आहे आणि मग थोडीशी ती डाळ पण मग त्याच्यावरती टाकायची आहे. मग हे सगळं
सगळ्या याचा रोल बनवायचा आहे आणि मग जिथे कुठे गाय असेल तिथे, आता त्यासाठी तुम्हाला गोशाळेत जायला लागलं तरी हरकत नाही. आता ज्या ठिकाणी खेडेगावातला भाग असेल त्यांच्या बऱ्याच जणांच्या घरी गाय वगैरे असते. आता ज्यांच्या घरी नसेल त्यांनी मग जिथे कुठे गाय असेल तिथे जाऊन पण हा उपाय केला तरी हरकत नाही. तर मग काय करायचं आहे, असा रोल बनवलेली चपाती तुम्हाला घेऊन जायची आहे आणि मग ती चपाती तुम्हाला मग त्या अगोदर एक तांब्या भरून पाणी न्यायचं आहे. पाणी घेऊन मग तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे आणि मग गाईची पूजा वगैरे करायची आहे हळदी कुंकू लावून. आणि तुम्ही जी चपाती बनवली आहे ती चपाती मग तुम्हाला गाईला रोल तुम्हाला चारता येत असेल तर हरकत नाही, तुम्ही चारू शकता. जर नसेल जमत तर मग तुम्ही खाली ठेवू पण शकता, म्हणजे काय होईल की गाय खाऊन घेईन. तर मग ज्यावेळेस तुम्ही गाईला चपाती द्यायला जाल त्यावेळेस मग तुमच्या मनात जी पण काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे गोमातेला. आणि त्यासोबतच तुम्हाला जर शक्य होत असेल तर 3 केळी न्यायची आहेत. मग 3 केळी पण द्यायच्या आहेत आणि मग काय होतं, मग तुमची जी पण इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि मग गोमातेच्या 3 फेऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि मग फेऱ्या वगैरे घेऊन झाल्यानंतर मग तुम्ही गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आहे. आता ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मग करा. मग बऱ्याच ठिकाणी काय होतं, काही काही गाई म्हणजे अशा असतात गोमाता की हात वगैरे लावू देत नाहीत, कोणाला जवळ वगैरे येऊ देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही मग हात वगैरे पाठीवर गाईच्या फिरवू शकता. आणि मग हात वगैरे गाईच्या पाठीवर हात फिरवताना तुम्हाला असा मंत्र म्हणायचा आहे की ओम भगवते वासुदेवाय नम, ओम भगवते वासुदेवाय नम. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. आता तुम्हाला जर तिथे उभं राहून म्हणजे तिथंच थांबून तुम्हाला म्हणायला हा मंत्र जमत असेल तर हरकत नाही, तुम्ही म्हणू शकता. आणि जर नसेल जमत तर मग तुम्ही घरी येऊन पण हा मंत्र मग म्हणू शकता. पण जो म्हणणार आहात तो 108 वेळाच म्हणायचा आहे. आणि त्यानंतर हा सगळा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर पण लक्ष्मी माताची मग सेवा करायची आहे, म्हणजे स्तोत्र म्हणायचे आहेत, मंत्र म्हणायचे आहेत. आता 9 दिवस आपण ज्या सेवा केल्या त्या सेवा पण शेवटच्या दिवशी करायच्या आहेत. म्हणजेच की लक्ष्मी मातेचं पूजा वगैरे करून आपण दसऱ्याच्या दिवशी पूजा वगैरे मांडतोच. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर संध्याकाळची मग आरती वगैरे करायची आहे दिवाबत्ती झाल्यानंतर. आणि त्यानंतर मग कापूर घरात जाळायचा आहे. आता कापूर घरात जाळत असताना तर तो भीमसेनी कापूर घ्यायचा आहे तुम्हाला. आणि मग त्यासाठी तुम्हाला अगोदर एक घरात तुपाचा दिवा लावायचा आहे. आता अखंड दिवा लावलेला असेलच की दसऱ्याच्या दिवशी शेवटचा दिवस असतो, त्यामुळे मग भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि 2 लवंग घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मग 2 लवंगे घेऊन कापुरावरती जाळायचे आहेत आणि तुम्ही सगळ्या घरामध्ये फिरवू शकता. यामुळे काय होतं की तुमच्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ते बाहेर निघून जाते. आणि भीमसेनी कापूर लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय वस्तू आहे, त्यामुळे मग हा दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करून बघा. ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा ओम महालक्ष्मी नम हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.